नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सर्वेश सानिकाला म्हणत असतो, आता जे मी काही तुझ्याबरोबर करणार आहे ना, त्यामुळे तुला कोणच ॲक्सेप्ट करणार नाही, तो तुझा भिक्काडा सुद्धा नाही. आणि सानिका राजा राजा म्हणून आवाज देऊ लागते. सरकार जेव्हा सानिकाचा आवाज ऐकतो तेव्हा तो तिच्या खोलीकडे जायला निघतो. मात्र त्याच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावलेला असतो, त्यामुळे तो खिडकीची काच तोडून बाहेर उडी मारतो. इकडे सर्वेश सानिकावर जबरदस्ती करू लागतो. तेवढ्यात सरकार तिथे पळत येतो. पाहतो तर सानिकाच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला असतो. सरकार दरवाजा तोडून आत येतो तेव्हा सर्वेशला बघून त्याला खूप राग येतो आणि तो सर्वेशला पकडून बाजूला फेकतो आणि सानिकाच्या अंगावरती ओढणी टाकतो. सानिका सरकारला मिठी मारून रडू लागते. त्यावेळी रागात येऊन सरकार सर्वेशला मारू लागतो. दोघांमध्ये लढाई सुरू होते. सरकार जेव्हा सर्वेशचा गळा दाबू लागतो तेव्हा सर्वेश एक फ्लॉवर पॉट घेऊन सरकारच्या डोक्यात मारतो. सरकार खाली पडतो आणि सर्वेश सरकारवर बसून त्याला मारू लागतो. सानिका जेव्हा हे बघते तेव्हा सानिका तिथे असलेला एक फ्लॉवर पॉट घेऊन सर्वेशच्या डोक्यात टाकते. त्यामुळे सर्वेश खाली पडतो आणि त्याच्या डोक्यातून रक्त यायला लागतं. थोड्या वेळातच सर्वेश बेशुद्ध पडतो. हे बघून सानिका आणि सरकार घाबरतात. तेवढ्यात सानिकाची आई सावित्री तिथे येते. सर्वेशला असं पडलेलं बघून तिला धक्का बसतो आणि ती विचारू लागते, राजा हे सगळं काय? त्यावर सरकार म्हणू लागतो, या सर्वेशने सानिकावर हात टाकला. हे ऐकून सानिकाची आई घाबरते आणि म्हणू लागते, निघा, आत्ताच्या आत्ता इथनं निघा तुम्ही. त्यावर सानिका म्हणू लागते, पण पप्पा. त्यावर सावित्री म्हणू लागते, पप्पा बाहेर गेले, ते आईच्या आत, निघा इथून. त्यावर सानिका आणि सरकार त्यांची बॅग घेऊन बाहेर येतात. सानिका साहेबरावांच्या खोलीत जाऊन त्यांच्या बेडजवळ जाते आणि रडू लागते. सानिका म्हणत असते, पप्पा मला माफ करा, मी तुमचं मन दुखावलंय, पण माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. तेवढ्यात सावित्री तिथे येते आणि दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागतात. सावित्री पटकन जाऊन तिच्या कपाटातले दागिने काढते आणि सानिकाला देते आणि म्हणू लागते, सानू हे ठेव, कामात येतील. आणि सावित्री सरकारला म्हणू लागते, हिची काळजी घे आणि जितकं शक्य होईल तितकं दूर जा, परत यायचा विचार पण करू नका. आणि ती सरकारचा हात सानिकाच्या हातात ठेवून म्हणू लागते, एकमेकांची काळजी घ्या. सानिका आणि सरकार तिथून जायला निघतात. तेवढ्यात सानिका पळत येऊन सावित्रीला विचारू लागते, मम्मे पण तू पप्पासनी काय सांगणार आहे? त्यावर सावित्री म्हणते, माहीत नाही. त्यावर सानिका म्हणते, मी बोलू का एकदा पप्पांशी? त्यावर सावित्री म्हणते, नाही, त्याचा काय बी उपयोग होणार नाही आता. तसं असतं तर मी तुम्हाला पळून जाऊन दिलं असतं का? पुढे ती म्हणू लागते, त्यांना समजलं तर ते तुमच्या दोघांचा जीव घेतील. मला नाही माहिती त्यांना समजल्यावर ते काय काय करतील, पण आता तुम्ही इथनं निघून जा, निदान तुमचा जीव तरी वाचेल. सानिका परत एकदा सावित्रीला मिठी मारते आणि सरकारबरोबर जायला निघते. ते जेव्हा तिथनं जातात तेव्हा सावित्री साहेबरावांना फोन करून म्हणते, तुम्ही अर्जंट इथे या. सर्वेश इथं चक्कर येऊन पडलाय आणि त्याच्या डोक्यातनं रक्त वाळतंय. मी डॉक्टरांना फोन करते, तुम्ही लवकर घरी या. इकडे साहेबराव, पंकजा आणि डॉक्टर घरी येतात. डॉक्टर सर्वेशला चेक करत असतात. तेव्हा पंकजा रडून म्हणत असते, काय झालं असेल माझ्या सर्वेशला? आणि म्हणू लागते, बाळा तुला लवकर बरं वाटेल, मम्मी आहे ना. आणि ती साहेबरावांना म्हणू लागते, दादा अरे आपल्या सर्वेशला बरं वाटेल ना. त्यावर साहेबराव म्हणतात, पंकजे तू काहीच काळजी करू नको, आपण त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू, त्याला काहीच नाही होणार, फक्त एवढी वेळ तेवढी निघून जाऊ दे. आणि ते जयला म्हणू लागतात, ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन कर. सर्वेश सानिका सानिका म्हणून आवाज देऊ लागतो. त्याला श्वास घ्यायला तकलीफ होत असते. डॉक्टर इंजेक्शन देण्यासाठी इंजेक्शन भरू लागतात. तेवढ्यात सर्वेश मान खाली टाकतो. सर्वेशला असं बघितल्यानंतर पंकजा घाबरते आणि विचारू लागते, डॉक्टर काय झालं याला, तो असं काय करतोय? डॉक्टर सर्वेशला चेक करतात आणि साहेबरावांकडे बघून नकारार्थी मान डोलवतात. त्यावेळेस पंकजा मात्र जोरजोरात सर्वेश सर्वेश म्हणून रडू लागते. इकडे सानिका सरकारला म्हणत असते, सर्वेश ठीक असेल ना? हे काय झालं माझ्या हातून? त्याला काही झालं तर नसेल ना? आणि ती रडू लागते. त्यावर सरकार म्हणू लागतो, हे बघ, सर्वेश बरा असावा एवढीच आपण प्रार्थना करू शकतो देवाकडे. त्यावर सानिका म्हणू लागते, सगळंच चुकत चाललंय, आपलं असं पळून येणं बरोबर नव्हतं का? त्यावर सरकार म्हणतो, अगं मी तेच म्हणत होतो तुला, कारण चूक त्याची होती. त्यावर सानिका म्हणते, मग आपण का असं चोरासारखं पळतोय? पुढे ती म्हणू लागते, आपण थांबून तरी काय करणार होतो?
आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. इकडे डॉक्टर साहेबरावांना म्हणत असतात, सर आपल्याला पोलिसांना फोन करावा लागेल. त्यावर साहेबराव म्हणतात, पोलीस? त्यावर डॉक्टर म्हणतात, हो, कारण यांची अवस्था बघता हे पडल्यामुळं झालेलं नाही आहे. यांच्यावर मागून कोणतरी हल्ला केलाय. एखादी जड वस्तू यांच्या डोक्यात मारली गेली आहे. पुढे ते म्हणतात, सर ही मर्डर केस आहे. पोस्टमॉर्टम करावं लागेल. त्यासाठी पोलीस केस करणं गरजेचं आहे. हे ऐकून सावित्रीला मात्र धक्का बसतो. इकडे सानिका सरकारला तेच विचारत असते, सर्वेशला काही झालं तर नसेल ना? त्यावर सरकार म्हणतो, तू काही काळजी करू नको, काही झालं नसेल आणि तू मुद्दाम थोडीच केलंय. त्यावर सानिका म्हणते, आपण असं पळून आलो त्यामुळे सगळ्यांना मुद्दाम केलं असेच वाटेल ना? पुढे ती म्हणू लागते, जर काही झालं असेल तर पोलीस कंप्लेंट होईल आणि जर पोलीस आपल्यापर्यंत आले तर आणि मला अटक केली तर? मला जेलमध्ये नाही जायचं आहे रे, मी काहीच नाही केलं आहे. त्यावर सरकार म्हणतो, सानिका मी आहे ना तुझ्याबरोबर, काहीच नाही होणार. आणि तो म्हणू लागतो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी तुला काहीच होऊ देत नसतो. इकडे पोलीस केस होती आणि सर्वेशला तिथून घेऊन जात असतात. पंकजा मात्र सर्वेश म्हणून मोठमोठ्याने रडू लागते. पोलीस साहेबरावांना म्हणत असतात, साहेब जे काही झालं ते अत्यंत वाईट झालं, पण इन्व्हेस्टिगेशनसाठी काही प्रश्न विचारावे लागतील. पुढे ते म्हणू लागतात, डॉक्टर सांगत होते ते जिवंत असताना काहीतरी नाव घेत होते, सानिका. कोण आहेत त्या? त्यावर साहेबराव म्हणतात, माझी मुलगी आहे ती. तिचं आणि सर्वेशचं लग्न ठरलं होतं. पुढे पोलीस इन्स्पेक्टर विचारू लागतात, आता कुठे आहेत त्या? त्यावर साहेबराव म्हणतात, असेल इथेच कुठे, पण तिचा काही या गोष्टीशी संबंध नाही आहे. विनाकारण तिला या गोष्टीमध्ये आणू नका. त्यावर पोलीस म्हणतात, ठीक आहे, पण तुमचं काही कोणावर संशय, म्हणजे बाहेर कुणाशी काही वैर वगैरे? इकडे सानिका आणि सरकार नदीच्या काठावर येतात. सानिका बसते आणि सरकार तोंड धुण्यासाठी जातो. तेवढ्यात सानिका मोबाईल हातात घेते. हे बघून सरकार तिच्याकडे धावत येतो आणि तिचा मोबाईल हिसकून घेतो. त्यावर सानिका म्हणते, अरे मला फोन करून घरी विचारू तर दे. त्यावर सरकार म्हणतो, येडी झालीस का तू? पोलिसांनी जर आपला फोन टॅप केला तर आपलं लोकेशन समजेल. आपण कोणालाच फोन करू शकत नाही, आपल्यासाठी रिस्की येते. असं म्हणून सरकार सानिकाच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढून फेकून देतो. त्यावर सानिका म्हणू लागते, सरकार सगळं ठीक होईल ना? त्यावर सरकार सानिकाला विचारू लागतो, तुला अजून बी खरंच माझ्या संग यायचं आहे? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.